दिवसाढवळ्या घरफोड्या करणारी टोळी जेरबंद, 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, गावभाग पोलिसांची कारवाई. इचलकरंजी शहर आणि परिसरात दिवसा घरफोडी करणाऱ्या तिघांच्या टोळीला गावभाग पोलिसांनी गजाआड केले आहे. विनायक गजानन कुंभार वय 29 राहा लिंगनगुडी गावभाग व लक्ष्मीकांत उर्फ तम्मा सैदू नाटेकर वय 31 आणि अनिल कासाप्पा कल्याणी वय 28 राहा हमालगल्ली विठ्ठलनगर शहापूर अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 80.75 ग्राम सोन्याचे, 72.99 ग्राम चांदीचे दागिने आणि मोबाईल असा 6,44,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी: 17 फेब्रुवारी 2026 रोजी सांगली नाका ते टाकवडे रोडवरील उल्हास विठ्ठल भोसले यांचे घरातून 11 तोळे 5 ग्राम सोन्याचे दागिने, 7 भार चांदीच्या वस्तू व रोकड असा 10,14,200 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता. या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारामार्फत ही घरफोडी पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विनायक कुंभार व त्याचे दोघे साथीदार तम्मा नाटेकर व अनिल कल्याणी यांनी मिळून केल्याची माहिती मिळाली. त्यांचा शोध घेता ते पंचगंगा नदीवेस नाका या ठिकाणी मिळून आले. त्यांना विश्वासात घेऊन माहिती घेतली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच विनायक यांनी चोरीतील मुद्देमाल हा घरी ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी घराची झडती घेतली असता चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 6,35,000 रुपये किमतीचे, 80.75 ग्राम सोन्याचे आणि 72.99 ग्राम चांदीचे दागिने मिळून आले. तसेच या तिघांकडील 9,000चे 2 मोबाईल असा 6,44,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक महेश चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक गोविंदा कोळेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल पाटील, उदय करडे, पोलीस नाईक फिरोज बेग, पोलीस कॉन्स्टेबल अमर शिंदे, विजय माळवडे, बाजीराव पोवार, प्रमोद आंबी यांच्या पथकाने केली. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी.